सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी खानापूर तालुक्यामध्ये निर्विवाद यश हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मिळवले। याशिवाय आटपाडीमध्ये देखील चांगलं यश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालं आहे। आपल्यासोबत स्वतः आमदार सुहास बाबर आहेत। सुरुवातीला अभिनंदन, खानापूरमध्ये क्लीन स्वीप मारलेला आहे तुम्ही, आटपाडीमध्ये चांगलं यश आहे, काय सांगाल या यशाबद्दल? आता खानापूर तालुक्यामध्ये व्हाईट वॉश करण्यामध्ये आम्हाला यश मिळाले। जिल्हा परिषदेच्या 4 जागा आणि पंचायत समितीच्या 8 जागा शिवसेना जिंकलेल्या आहे। आटपाडी तालुक्यामध्ये पहिल्यांदा पंचायत समिती आमच्या ताब्यामध्ये येते। 8 पैकी 5 पंचायत समिती हे शिवसेनेचे निवडून आले आहेत। 4 पैकी 2 जिल्हा परिषद हे शिवसेनेचे निवडून आलेत आणि एक आम्ही स्वर्गीय अजितदादांच्या बरोबर चर्चा करून एक जागा आम्ही त्यांना दिली होती, तीही जिंकून आणण्यामध्ये आम्हाला यश मिळाले। आणि एक आमचा निसटता पराभव झाला एका जागेवरती, म्हणजे 3 जिल्हा परिषदेचे 4 पैकी आणि 8 पैकी 5 पंचायत सदस्य आमचे विजय झालेत आणि ती पंचायत समिती पहिल्यांदाच आमच्या ताब्यात येते। खूप मोठं यश या मतदारसंघातल्या लोकांनी पक्षावरती, आमच्या नेत्यांच्यावरती, आमच्या कुटुंबावरती, कार्यकर्त्यांच्यावरती सगळ्या ठेवल्याने मोठं यश आम्हाला मिळाल्याबद्दल मी सगळ्या लोकांचा पहिल्यांदा आभार मानेन। सुहास बाबर एका भाषणातील वक्तव्यानं परिचित झाले। तुम्ही सातत्यानंतर भाषणामध्ये सांगत गेला की विरोधकांनी विपर्यास करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही तुमची बाजू मांडली, त्याचा काही परिणाम झाला असं वाटतंय? माझं असं मत आहे की ॲक्च्युली त्याची पार्श्वभूमी माहीत असणं आवश्यक आहे। ते पळशी म्हणून एक गाव आहे, तिथं माझी बैठक होती। त्या बैठकीच्या आधी विरोधकांची सभा झाली होती आणि माझे वडील दिवंगत आमदार अनिल पवार यांच्यावरती खूप खालच्या थरावरती जाऊन भाषण केलं होतं। ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाषण केलं होतं त्यांच्यावरती मी एकेरी भाषेत उल्लेख केला होता, पण तो थोडं तोडमोड करून विपर्यास करून CM साहेबांच्यावरती बोललोय असं दाखवण्याचा प्रयत्न केला। पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की ह्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना मी माझे संस्कार काय आहेत माहिती आहेत, त्याचं उत्तर लोकांनी मतदान रूपी दिले। काय बोलणं झालं? मी CM साहेबांसमोर माझी भूमिका क्लिअर केली होती। मी त्याने ते शेवटी असं ते CM साहेब आहेत, त्यांनाही माहित आहे की माझा स्वभाव काय आहे, मी बोलू शकतो का, किंवा निवडणुकीमध्ये असे विपर्यास होत असतात, ते फार मोठे नेते, त्यामुळं त्यांनी फार मनावर घेतलेलं नाही। त्याचा शड्डू आज फेमस झाला, मात्र खरंच असा विजय होता खानापूर तालुक्यात? नाही, मी ऍक्च्युली असं कधी करत नाही, पण सई शिंदे म्हणून आमचे एक कॅन्डिडेट आहेत, त्या अगदी शेवटच्या बूथपर्यंत त्यांचा निकाल चालू होता। आम्ही आधी 210 मतांनी मायनस दोनच बूथ मोजायचे राहिले होते। थोडं मी रनिंग कॉमेंट्री ऐकतात तसं तो निकाल ऐकत होतो आणि त्या विजयाच्या ह्याच्यात तो शड्डू मारून गेला। मला तो आता तेवढा व्हायरल होईल मला वाटलं, तर कोण व्हिडिओ करत हेही मला माहित नव्हतं। पण उच्च शिक्षित उमेदवार तुम्ही दिले, त्याचा फायदा झालेला दिसून येते सर्वसामान्य जनतेने त्यांना? निश्चितपणे, कारण 4 महिला उमेदवार माझ्या PhD LLM झालेल्या होत्या, 2-3 मुलं माझी BSc BEd MCom झालेली काही कॅन्डिडेट माझ्याच होते। खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पॅनल उभा करत असताना आता पृथ्वीराज पाटील 22 वर्षाचा मुलगा आम्ही निवडून आणण्यामध्ये आम्हाला यश आलं आटपाडीमध्ये। प्रतिभा शेंडे 24 वर्षाची मुलगी आहे, जी LLM झालेली आहे, प्रॅक्टिस करते ती। अशा खूप चांगले उमेदवार, म्हणजे सिनियर ज्युनियर यांचा मेळ घालून आणि शिकलेले उमेदवार दिल्याचा निश्चितपणे लोकांनी आम्हाला त्याचा फायदा करून दिला। आटपाडीमधली एक जागा जी तुम्हाला अपेक्षित होती, जिथं ताकद तुम्ही लावली होती, ती जागा हातातून निसटलेली आहे। तानाजीराव पाटील यांचे चिरंजीव चांगल्या मताने, आणि ज्या ठिकाणी तुम्ही अजितदादांचा शब्द पाळला ती जागा ही करगणीतील विनायक मासळ विजय झाला। एका गोष्टीचा आनंद आहे की अजितदादांचा फोन आला होता की एक जागा तुम्ही आम्हाला युती करावी, आम्ही ते विनायक मासळांना ती जागा दिली। आनंद असा आहे की त्यांच्या पश्चात अजितदादांच्या ती जागा निवडून आली, आम्ही शब्द पाळण्यामध्ये यशस्वी ठरलो। म्हणजे आमच्या दृष्टीनं दादांना ती श्रद्धांजली असेल आमच्या मतदारसंघाच्या वतीनं। तानाजी पाटलांचा चिरंजीव 22 वर्षाचा आहे मुलगा, सगळ्यात कमी वयाचा जिल्हा परिषद सदस्य तो झाला आहे, त्याचंही अभिनंदन आहे। आणि जी जागा आमची गेली, ॲक्च्युली खूप मोठं कष्ट ॲडव्होकेट विद्या मोठे यांनी घेतलं होतं आणि आम्हाला खूप अपेक्षा होती की ती सीट कसल्याही परिस्थितीमध्ये निवडली, कारण त्यांनी प्रचंड काम गेल्या 2 वर्षामध्ये त्यांच्या साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून केलं होतं। पण दुर्दैवानं आम्हाला तिथे पराभव पत्करावा लागला, पण त्या खाचणाऱ्या नाही आहेत। मला असं वाटतं की त्या परत उभारी घेतील आणि खूप ताकदीनं त्या ठिकाणी काम करतील। शरद पवार राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये 1 नंबरचा पक्ष बनलाय, भाजप 2 नंबरचा पक्ष बनलाय। सत्ता स्थापनेबाबत आता सगळ्यांच्याच आशा पल्लवित झालेल्या आहेत, तर काय होऊ शकतं तुमचा? नाही, अजून तरी आज तरी जस्ट निकाल लागलाय। मला सगळे निर्णय घेत असताना मी निवडून आलेले सगळे उमेदवार मला एकत्र बसवावे लागतील, सगळ्यांशी चर्चा करावी लागेल आणि त्याहीपेक्षा माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्या सगळ्यांशी बोलून मला निर्णय करावा लागेल। पण महापालिकेमध्ये विश्वासात घेतलं नाही ही कुठेतरी दुखरी बाजू आहे, तर काय आता घ्यायला पाहिजे तो विश्वास, पण त्यांनी विश्वासात घेतला नाही मला। पण आता वरिष्ठांशी चर्चा करून ज्या आमच्या अडचणी आहेत त्या आमच्या अडचणी वरिष्ठांच्या पुढे मांडून मग आम्ही त्याचा निर्णय करू। अभिनंदनाचे फोन सुरू झाले सकाळपासून चालू झाले। तर आमदार सुहास बाबर होते, ज्यांनी खानापूर
या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही जागावरती निर्विवादपणे यश मिळवलेलं आहे आणि एक मोठं या ठिकाणी यश हे सातत्यानं नगर परिषदेच्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आमदार सुहास बाबर यांनी मिळवून दिलेले दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन राकेश सोबरे सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, विटा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.